हॅलो एव्हरीवन, चला व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहोत नवरात्रीमधील काही ज्या राशी आहेत तर त्या राशींचं करिअर उजळणार आहे। त्या राशींना पैशाचा वर्षाव होणार आहे। कोणत्या आहेत ह्या शुभ राशी हे आपण बघूया। यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका। शारदीय नवरात्र ही आता सुरू झालेली आहे। अतिशय शुभयोग निर्माण होतोय या शारदीय नवरात्रीमध्ये। तर आई अंबेच्या पूजेचा मोठा सण शारदीय नवरात्री ही 3 ऑक्टोबरपासून सुरू झालेली आहे। 11 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे। या काळात धन आणि समृद्धी देणारा शुक्र स्वतःच्या तुळ राशीत प्रवेश करत आहे। तुळ राशीतील शुक्राचे गोचर केंद्र, त्रिकोण आणि मालव्य राजयोग निर्माण करत आहे। हे दोन्ही राजयोग काही राशींसाठी खूप भाग्यवान ठरणार आहेत। चला बघूया आता राशींची नावे। नवरात्रीत या 4च राशी आहेत, त्यांना सोन्यासारखे त्यांचे करिअर हे उजळणार आहे। पहिली आणि महत्त्वाची रास आहे ती रास आहे मेष रास। मेष राशीसाठी सूर्यग्रहण शुभ नाही, पण त्यानंतर होणारे शुक्राचे गोचर या लोकांना लाभदायक ठरेल। विवाहित लोकांचे जीवन प्रेमाने भरलेले असेल, तर अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो। नोकरी आणि व्यवसायासाठी अनुकूल काळ आहे। आता बघूया दुसरी रास। दुसरी रास आहे वृषभ रास। शुक्र देखील वृषभ राशीचा स्वामी आहे आणि शुक्राचे हे गोचर या लोकांसाठी खूप फायदेशीर असणार आहे। तुम्हाला नवीन नोकरी मिळेल, ती देखील इच्छित पद आणि पैशाने सुद्धा आर्थिक लाभ होईल। आनंद तुमच्या जीवनात प्रवेश करेल। अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होतील। तर अशा प्रकारे हे वृषभ राशीबद्दल आहे। आता तिसरी रास बघूया, कन्या रास। कन्या राशीत जन्मलेल्या लोकांसाठी हा राजयोग लाभदायक आहे। धनलाभ होईल। अनपेक्षित श्रोत्यांकडून पैसे सुद्धा मिळतील। तुमच्या वाणीच्या प्रभावाने सर्व कामं तुमचे मार्गी लागतील। तुमचे व्यक्तिमत्व सुद्धा उजळणार आहे। करिअरमध्ये प्रगतीमुळे लाभार्थ्यांना खूप फायदा होणार आहे। आता आहे चौथी आणि शेवटची रास, कुंभ रास। कुंभ राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोगाची स्थापना फायदेशीर ठरेल। नशीब तुमच्या हे बाजूनेच आहे। नशीब सुद्धा उजळणार आहे। कर्जापासून मुक्ती मिळणार आहे। नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला आणि महत्त्वाचा आहे। 100% तुम्हाला नोकरी लागण्याचे चान्सेस आहेत। बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि जीवनात सुख समृद्धी सुद्धा वाढेल। नवीन कार, घर खरेदी, नवीन वस्तू हे तुम्ही या दिवसांमध्ये खरेदी करू शकता। यामध्ये तुम्हाला शुभयोग आहे। काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम सुद्धा तुम्ही या नवरात्रीमध्ये करू शकता। यामध्ये तुम्हाला अवश्य यश येणार आहे। तर अशा प्रकारे आपण आता ह्या 4 राशी बघितलेल्या आहेत। कोणाच्या आहेत या 4 राशी त्यांनी हा व्हिडिओ अवश्य बघा। व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।